बोल. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. त्याच्या पुढे काय? तर आम्ही आज चिकन करणार आहे. तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही कशा पद्धतीने चिकन करणार आहे बघा म्हणा. हा हॅलो. बोल की बोल व्यवस्थित. पप्पा नाही ना. पप्पा काय खिडकीत बघायला तुला डायलॉग बोल. चल असे बोल. हॅलो मित्रांनो, आम्ही आज चिकन बनवणार आहे. नवीन वर्षाच्या चिकन बनवतो. पहिला नवीन वर्षात शुभेच्छा द्या आणि चिकन कसं करणार आहे बघा म्हणा. मित्रांनो समजून घ्या, नवीन आहे. हा बोला. हॅलो हॅलो मित्रांनो, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही आता चिकन बनवणार आहे. कसं बनवणार आहे ते बघा. बघू शकताय तुम्ही. मम्मीने इथनं वाळलं खोबरं भाजून घेतलंय आणि ती जिरं भाजून घ्यायलात. मग त्याच्यानंतर आपण कांदा टोमॅटो भाजून घेणार आहे. तुम्हाला आता हळूहळू रेसिपी दाखवली. आत्ता पिलटी उघडले हो. ही 10वी भाकरी बघा. बरोबर अंदाजावर 10 भाकरी झाली बघा मित्रांनो, 10 भाकरी केलेले 10. ही जरा करपल्या. ही दाखवू नका. करपले दिसणार, खाणारच की करपले. भाकरी तसं करपणारच की थोड्या का असं. म्हणजे त्याच्यात जरा गव्हाचं भाजी शिजला असेल बघा. बंद करा. झाले. कांदा भाजला असणार. बंद करा. करपून ठेवशील आपण. मोठा करू जरा आणि जरा गॅस. ओके. एवढा भाजी एवढा बासरी पण चुली एवढा. सोडा. बघा मित्रांनो, कांदा भाजलाय, टोमॅटो भाजले. कांदा भाजलेला आहे मित्रांनो. आता ते मिक्सरला थोड्या वेळात लावून घेणार. ते बारीक करणार. म्हणजे त्यानंतर हे सगळं कोथिंबीर आणला ह्याच्यात. खूप दर्दभरी कहाणी आहे मित्रांनो आमची. आता मम्मी कोथिंबीर घेऊन आल्या सांगेल तुम्हाला. जाऊ नको. आत्ताच्या पोरी काय म्हणतात ते सांग. आत्ताच्या पुरी काय म्हणतात, सासू नको, सासरा नको, दीर नको, जाऊ नको, असं म्हणजे नंदालय नको, म्हणजे परिवार मोठा नको म्हणतात. आता म्हणजे छोटा, आपण दोघं आपली 2 मुलं, म्हणजे आपला स्वतःचा विचार करतात. आता तसं नव्हतं आमच्या वेळेला. आम्ही आधी सासू सासरा दीर जावा नंदा सगळ्याचा विचार करून आम्ही एवढा किती दिवस, म्हणजे आता 30 वर्ष लवणलं लग्नाला. तर सासूशिवाय एक दिवस आता 34 वर्षाला म्हणलं. हा, तर आत्तीशिवाय आता आत्ती तिकडे जाऊ बायका राहायला गेला. आता आम्हाला गमन आजी पलीकडे गेल्या. दुकान असून आणि एवढं मोठं घर असून घर सुनं पडलेलं आहे. घरातली म्हणजे एक प्रकारचा म्हातारा माणूस घरात म्हणजे लक्ष्मी आणि पुरुष जर असला तर असं म्हणजे आधार असतो मोठा. वाडवडिलांचा आधार म्हणजे डोंगरा एवढा असतो. कळणाऱ्याला ते. आताच्या मुलीसनी कळत नाही की नुसतं आपला नवरा आणि आपण एवढं म्हणतात परिवार. तेवढा परिवारचा का उपयोग नसतो. मोठाच परिवार लागतो. तरच ते घरात म्हणजे गमते पण लक्ष्मी राहते घरात. आता आमची आत्तीच गेल्या, आमच्या धाकट्या जाऊ राहिल्या तर घराचं सुनं पडले. आम्हाला जेवताना सुद्धा डोळ्यात पाणी बसते. का तर म्हातारा माणूस समजा नसते त्याच्यामुळे. आता आपण जेवाय बसलो, आम्ही सासवा सुना दोघी जणी, भाकरी तर भात का नाही खाल्णार असं म्हणणारी सासू म्हणजे आमची एकच आहे. तसं दुसऱ्या आता एक जण कसं सुना पण सासवाला आपण की मला एकी घरात हे करत नाही, तसं सासवा पण करते. तसं आमचं कसं आमचं मायलिकी सारखं नातं आहे आमचं. वयाच्या 14 वर्षापासून आणण्या करते त्याला मला काय चीज म्हणजे जेवण हे कसं बनवायचं ते पण माहित नव्हतं मला. गव्हात कसं मळायचं माहित नव्हतं, भाकरी कसं करायचं, भात तर कुठलं जेवण येत नव्हतं. तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेला सासवा एकी जणी त्यांनी जेवण आलं तर बरं, नाहीतर भांडण हे करायचं. तर आमच्या घरात असं मायलिकी सारखं आपल्या तर आमची जेव आधी काम राहून दे जेव म्हणायचं. आपण थोडं खाते खरं मला पोट भरून जेव म्हणायचं. असं आमचं मामा पण आमचा तसाच होता. म्हणजे सासू सासरं जे होतं माझं आई वडिलाप्रमाणे होतं. मामाचा पण लय मोठा आधार होता. काय नाही, मला काय आठवलं. आणि बरं हिला काय आठवलं बघा मित्रांनो. तसं ना, आता आमच्या आजीला ऐकू येत नाही हो. आजीला ऐकू आलं नाही का नाही, त्यांच्यात काय तर झालं की नाही ऐकू येत नाही मला. मम्मी काय पण बरोबर काय खरं तेवढंच असतं. ते काय जास्त वेळ नसते खरं. ते मला आठवून असं आलं मग तेवढंच. बरोबर आहे का. आधीच हे होतं ना. म्हणजे आमचा आयुष्य कसं असू दे पप्पा बोल तू.
माझं आयुष्य कसं होतं, सुखाला दुखाला म्हणजे आई वडिलांसारखं, म्हणजे काय पण बरं नसून दे किंवा असू दे, म्हणजे त्यांनी तुला काय तर व्हायला मित्रांनो खूप कधीच खूप कधी तेव्हाच दुःख विचार नाही. खरं मी माझी 2 मुलं झाल्यात, मुलांच्याकडे बघून आहे. हसलं, आमची पण मुलांच्याकडे परिस्थिती बघून खूप रडायचं. आता पण सध्या खूप परिस्थिती डाऊन आहे आमची. असं दिवस होतं. आता आजी पण तर आता आम्हाला हे ब्लॉग बनवून आमची परिस्थिती आता बदलणार आहे. मम्मीसनी कसं म्हणतात तसं आम्हाला बी तसंच म्हणतात. होय. पहिला जेवा मग नंतर भांडी घासाय मग म्हणजे धुणं येईल. स्वभावच वेगळा. आमचं बापू होतं त्या वेळेला ते गरम परिस्थिती असलं तर पण वडील म्हणजे आमच्या बापाला मला जेवण करायला लावतात. नाहीतर एक म्हणतात बायका आमच्या बापूसाठी कारण किती पण वेळा असू दे, आमचं बापू घरला आलं की गरम गरम स्वतःच्या हातूनच भाकरी करून एक एक सासू पण लय हे असतात, डेंजर बाबा आला असतात. की तोंड काळं, आई आली की तोंड काळं. असं एक एक करताना सासू पण लय family डेंजर आहे, असतात. तसं आमच्या घरात ते पहिल्या पोरग्याला सारखा हाकलायला बघतात एक एक सासू असतात. काय नांदाय सांगणार. जसं आलोय तसं सध्या ती म्हणजे घटना इथं काय नाही, पण सासू-सासरे बघाय दादा-दादी भेटणार नाही ती तुम्हाला तशी. म्हणजे आधार picture म्हणजे ही सारखं. फॅमिली म्हणजे सासू सासरा असल्यावरच हे घराचा मार आलं लक्षात. आत्ताच्या पद्धतीचं तर लयच चांगलं ह्यो आहे ब्लॉग म्हणायचं. कुठनं कुठे गेला, भांडणाकडे गेला. तुम्ही तसं नाही जेवण बनवायलाय, तुम्ही सांगालाय तिसरंच. त्यात जेवणात गुढी काय रे बाबा, कुठनं कुठं ब्लॉग गेला रे ह्यो? जाऊन दे की मग जुन्यातनं भांडणाकडे तसं गेलं. म्हणाय मग होय. पूर्वीचं सगळं उकरून काढणार आता मला इथं काय ब्लॉग म्हटली माहितीये मम्मी? 24 तास देतो देतो 24 आता मला तास काय नाही म्हणते माहिती मम्मी 24 तासाचा ब्लॉग 24 तासाचा. एक एक जण आहे माणसं बाहेर काढतात म्हणून घरातून बाहेर असं म्हटली तू होय. म्हणून मी काय म्हटलं एक एक सासवा मारल्यात म्हटलं सुना. बरोबर आहे ना, बरोबर आहे. चुकलं सासू. आणि आता ते सुना कसं सासूवासनी जेवाय खायला द्यायला तर आधी आपला विचार करतात आणि नंतर सासू सासरा, तसं नसतंय. होय की नाही मुला? हम्म. आपलं आपण एक टाइम एक घास कमी खायचा, खरं आधी आई वडिलांसारखं आपले जसं आई वडील आहे तसं सासू सासरा म्हणून त्यासनी जेवायला द्यायचं आधी. तर त्यांचाच आशीर्वाद मिळाला तरच पुढचं सगळं आयुष्य चांगलं हे होतंय. आपल्या पण मुलाबाळासनी आशीर्वाद मिळतोय. सासू सासऱ्याचं पोट त्यासनी जेवाय खाय वाढायचं आणि आपण खाऊन पण टणटण करायचं, तसं नाही. त्यासनी आधी समाधान करायला आपल्या बर घासात जाऊ दे, हे कोथिंबीर कापूस ना डायरेक्ट कॉन्टेंट लांब कुठं कोणाचं काय चुकते बघू. आम्ही राहू या शकतो. ब्लॉग मधून तुम्हाला समजत. रवी तुझं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे सांग. अरे त्यांच्या काय म्हणणं आहे? सगळी फॅमिली पाहिजे. रवी काय पाहिजे तुला? फॅमिली पाहिजे की सगळी. हा सगळी फॅमिली. आता आजी नसल्यावर मला तर गमते काय तर सुनो वाटलं की नाही का होय. आपण बोलून राग आला तर एकमेकांशी तेवढं 5-10 मिनिटं बोलू आणि खा जेव म्हणणारच ना. होय. बसून कोपऱ्यात धरून बसणार आहे. नाही. आता काय पण म्हणणार आम्हाला पण कधी बी तुझं पाच आता मी अरे तुम्ही जेवण करायचं बोलणार होता हे एवढं सगळं पूर्ण हिस्ट्री काय घडलं काय नाही हे मग नाही आता करायला सांगायचं. ना मसाला तर व्हायला पाहिजे की नको पाणी बघा गरम व्हायलंय. मित्रांनो, काय कॉन्टेंट कुठं कुठं गेला आपला हे. प्रत्येकाच्या घरामध्ये असा जर विषय असेल तर सांगत जावा. असणार. असणारच सोडा प्रत्येकाच्या घरात. हे काय नाही, हे काय वेगळं काय नाही. सगळ्यांच्याच घरात 4 दिवस सुखाचं 4 दिवस दुःखाचं असते सगळ्यांच्या. बरं ठीक आहे मित्रांनो, हे बघा इथे मटण आम्ही आणलेलं आहे, चिकन इथे कांदा पण भाजून कसली ठेवलेला आहे. कढई ती दिसते आता खावण्यासारखी कोथिंबीर ती. वबी चिरत आहे, बघू शकताय. इथे सगळा मसाला कुठं आम्ही दिसेना केलेला आहे. असतील. आता थोडा लावणार. थोडा मसाला लावणार. तिकडे म्हणजे बरं असं काही समजून घ्या मग मित्रांनो. डिचकी होती आपण आमच्या फुडणी channel ला टाकायला subscribe घेत नाही करा, काय like करा, शेअर ते करा. हा ते कशात ठेवल्या पाहिजे का तुला? मग तसलं दुसरं भांड कुठलं तरी घेऊ काय फोडणी म्हणजे हे करायला ते काय पाणी आहे शिजत का? घालाय पाणी आहे याच्यात काय करू दुसऱ्यात घालू काय ते पाण्याचं पाणी केवढं आहे? अर्धा आहे का ते पाणी? अर्धा आहे एवढा केवढंच आहे भांडं. किती भांडं आहे? पाणी ठेवलीस का ते भरून? गरम पाणी बरं, पाण्याला घालू काय चिकन शिजत घालू याच्यात मित्रांनो समजून घ्या. काय करू चिकन घालायचं. शिजत प्रत्येक घालू घरामध्ये असं विषय असतोच. आणि आमच्या पण घरामध्ये असं घडलेलं आहे. बरं, तू टेन्शन नाही. आणि मला कसं आई वडिलांची पण आधार वाटतोय आणि घरात नसलं की बरं. बरं, मित्रांनो, आत्ती मामा नसलं तर हा भाग. खूप मी कधी काय आई 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 कधी मला काय तू दिसत आहे मला. आईला कधी बोलले तू काय म्हणायचं ठेवतो तर मित्रांनो आता वैभवी चिकन मध्ये काय काय करणार बघू. तेल टाकत आहे, 2 चमचे तेल तेल टाकून घेत आहे.
काढा ना तुम्ही. हं? अरे, थोडस थोडं हळद टाकलेलं आहे. जिरं टाकलंय थोडस तडतडवायला आणि आता सॉरी कांदा मित्रांनो, हळद टाकलं, जिरं टाकलं. ठीक आहे. कांदा कांदा टाकलेला आहे थोडा. बघून घ्या मित्रांनो. ठेवतो. तर मित्रांनो आता वैभवी चिकन मध्ये काय काय कारभार करतो बघू. तेल टाकत आहे. 2 चमचे तेल तेल टाकून घेत आहे. काढा ना तुम्ही. हं? अरे, थोडस थोडं हळद टाकलेलं आहे. जिरं टाकलंय थोडस तडतडवायला आणि आता सॉरी कांदा मित्रांनो, हळद टाकलं, जिरं टाकलं. ठीक आहे. कांदा कांदा टाकलेला आहे थोडा. बघून घ्या मित्रांनो. आयला उला खतरनाक करत बोलणार आहे की त्यांना वर कुठं दुसरं जातं. मित्रांनो हे का आमचं स्क्रिप्टेड नाही आहे. डायरेक्ट काय असेल ते मनातल्या भावना आत बाहेर पडले. 1 चमच मम्मी आणि मिठाचं पाकिट काय झालं अर्ध होतं इतकंच मीठ संपलेलं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो लाईव्ह मटन चिकन लाईव्ह पद्धत जुनी आहे सोडा. काय असेल तसं आता युनिक बनवता येईल. बरं काय म्हणायचं तुला भांडणाबद्दल वैभवी? कुठल्या सगळ्यांच्या कुठं काय भांडण आहेत झाले की होय हाय हाय होत की आता घातलं खाली गेलं तळाला काय म्हणतं 1 चमचा भर तर बघा मित्रांनो असं कांद्यात तेलात हळदीमध्ये परतून घेत आहे. मिठात आणि हळद मिठात हे मिक्सरला लावणार आहे. होय होय आता लावणार ना ठीक आहे मित्रांनो मिक्सर लावून म्हणजे आपण बघू इकडे आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपलं इकडे मसाला लावून घेऊ मिक्सरला. मग मी ताट एकदा ह्याच्यावर झाका एवढं टाकलं चिकन मध्ये मीठ आणि हळद टाकल्यामुळे मिठामुळे पाणी सुटते त्याला तरी पण आपण 1 ग्लास पाणी घ्यायचं हे असं जरा थोडं नॉर्मल गरम आणि हे असलं ताटात होतात ते ठेवल्यानं काय होते हे पाणी गरम त्याच्यात ओतायचं नंतर आणि जरा शिजवायचं त्याला बरोबर झालं ठीक आहे. तर मित्रांनो वैभवी मिक्सर लावताय बघू शकताय. तर असं बारीक करून घ्यायचं एकदम पातळ सध्या तर हे पातळ नाही आहे अजून डबल फिरवावं लागणार आहे. बरं ना वैभवी बोल काहीतरी बोल. होय काय होय मिक्सरला एकदम बारीक करायचं. तर मित्रांनो मिक्सरला असं एकदम बारीक करून घ्या. अजून कोण राहिला कांदा टॅमॅटो आहे ना कांदा टॅमॅटो मित्रांनो बारीक करता येईल. तर बघू शकता मित्रांनो वैभवीने मसाला पातळ मिक्सर बारीक एकदम बारीक पाण्यासारखं केलेलं आहे बरोबर ना. ते मिस केलेला आहे मित्रांनो खटका बंद करून एवढंच दाखवत आहे. तुम्हाला विश्वास आहे का नाही मित्रांनो माझ्यावर. अच्छा बरं
तर बघा इकडे मित्रांनो इथं कांद्याची आणि टॅमॅटोची पेस्ट केलेली आहे म्हणजे बारीक मिक्सर लावून. आणि इकडे इकडे कसले खोबरं, आलं, खोबरं आणि लसूण, आलं कोथिंबीर लसूणची आणि तेजरा. कोथिंबीरची तिळाची पेस्ट आहे. मसाला तयार झाला. आता चिकन शिजलंय का बघायचं. जर जरा आणि जरा कच्चं असलं तर ते पाणी वरती आपण ठेवलंय ते त्याच्यात टाकायचं आणि थोडा वेळ शिजवायचं चिकन. ओके. तर मित्रांनो आपण 1 मिनिट थांबा बघूया. मिक्सर काढलेला आहे. इथं पेस्ट तयार झालेल्या आहेत बघू शकताय. आपण एक काम करू आता चिकन शिजलेलं आहे काय बघूया. किती वेळा बघणार आहोत? 4था 5वा फेरी. बघा मित्रांनो चिकन शिजलेलं आहे. शिजलेलं असं वाटतं शिजलेलंच आहे. तर आपण असं दाखवून घेऊया. बघा अवघड आहे. तर मित्रांनो चटणी काढत आहे. बघा ना तिकडे कोण टाकायचं. तुम्ही जेवण करता का? मला शिकवायला तर एवढी चटणी घातल्यावर काय होईल माहिती आहे तुम्हाला काय वाटतंय? जेवता सोडून सगळी पळून जाईल. तुम्हाला काय वाटतंय? फक्त चिकन साठीच घालणार आहे एवढी चटणी मी. रस्त्याला पण एकदमच घाले. कुठं उठत बसता सारखं सारखं. ठीक आहे बस बस बस. बघून घालायची ती काय एवढी सगळी टाकायची नाही. ओके. अशा तऱ्हेने टॅमॅटोची आणि कांद्याची पेस्ट टाकलेली आहे मित्रांनो. टॅमॅटो कांद्याची पेस्ट टाकलेली आहे. त्यात जरा हळद टाकायची. बघू शकता हळद टाकलेली आहे. कोणती चटणी आहे? एव्हरेस्ट तिखा लाल हॉट रेड चिली पावडर. बघा मित्रांनो हे फक्त लाल तिखट प्रमोशन केलेलं आहे चटणीचं वगैरे. एव्हरेस्ट तिखा लाल बरोबर. एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला पण मला चांगला वाटतो. त्याच्यात आता थोडं त्याच्यात जरा टाकायचं आता हे चटणी पावडर. थोडंसं होतं त्यामुळे. बघ ओके. आश्चर्य स्माईल अशी असते तिथं बघून नाही बघ कसं पण खायला लागलं. मित्रांनो अशा तऱ्हेने चटणी टाकून झालेली आहे. इथं अर्धी निमी प्रोसेस बघू शकताय. अर्धी निमी प्रोसेस इथं झालेली आहे. अर्ध निम हे झालेलं आहे. थोडं टॅमॅटोची कांद्याची पेस्ट ठेवलेलं आपण रस्सा बनवणार आहे. जरा मोबाईलचा आवाज कमी करा. आता बघा ह्याच्यात आता इकडे पुढे या जरासं. बोला. कढईत दाखव. मित्रांनो कढई. आता आपल्याला हे मसाला टाकायचा. हे सुकला मसाला टाकायचा. हिरवा म्हणजे सगळा टाकी सगळा टाकायचा जरा. अहो रस्स्याला नको काय? रस्सा खायचा नसतोय प्यायचा असतोय. रस्स्याला पण मसाला लागतोय की का लागत नाही. निम्मा त्याला निम्मा ह्याला घालायचा. लक्षात आलं? एवढा ठेवायचा. हे जेवण करायला कोणी शिकवले सांग जरा. मी शिकवले की नाही? काय करायचं मटण लय आवडते नवऱ्याला म्हणून शिकायला लागलं मला. नाही तर मला काय एवढं इंटरेस्ट नव्हतं. मला येत पण नव्हतं तसं. काय सांगायला बघ पटेल जरा असं सांग. तुला आवडत नाही चिकन? एवढं खास आवडत नाही. आमच्या इकडे जास्त चिकन वगैरे नसायचं. आमच्या 2 पोळ्या तर खाली सपला विषय. मटन चिकन खाल्ल्यासारखं झालं. मग खाते की खात नाही असं म्हणत नाही. सारखं नव्हतं ते ना. मग मी करत नव्हतो ना ह्याच्यावर. मी सारखं नव्हतं म्हणजे घरात नव्हतं पण बाहेर चिकन 65 खायचं चिकन राईस खायचं सपला की विषय. घरात नसलं काय आलं बाहेर तर खायचं. पण बनवायला शिकलोच नव्हतो ना. बनवायचं आता नसलं शिकलो पण ना मी खायचं सवय तुमच्यामुळं. खायचं सवय लग्न झाल्यापासून शिकलो ना. पण खायची सवय नाही तसं. मित्रांनो खात्या
जास्त करून आम्हा कोल्हापूर लोकांना कधी चिकनपेक्षा मटण जास्त आवडतं. तिखट तिखट झणझणीत तांबडा तांबडा पांढरा पांढरा रस्सा तर बघू आज मला पांढरा रस्सा शिकायचा आहे. कोल्हापुरात राहून तुला पांढरा रस्सा येत नाही. तांबडा रस्सा जबरदस्त जमते. पांढरा असं रस्सा तिखट करायची की नाकावरून पाणी नाही करूया एकदा. पांढरा रस्सा पण करूया एकदा. सगळं चालायचं. चिकन हे मित्रांनो प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टमुळे आज आमचे 80K कंप्लीट होणार, म्हणजे 80,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आम्हाला. तुमच्या सपोर्टमुळे आपल्याला हे काय पिणार आहे का? लवकरच पिणार आहे? नाही पित नाही पित देऊ काय? नको. व्हिडिओ चालू आहे म्हणून, नाही तर असं काय नाही. सध्या मी कामामध्ये बिझी असले की ते काय लक्ष देत असतो. मित्रांनो खाण्यापिण्याला अजिबात लक्ष नसतं माझं. व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. सलग 2 वर्षाला मित्रांनो आम्ही कष्ट करत व्हिडिओसाठी. पावसाळा बघितला नाही, उन्हाळा मित्रांनो ऑटोमॅटिकली व्हिडिओ थांबला होता. समजून सलग 2 वर्षाला मित्रांनो आम्ही कष्ट करतो, खूप कष्ट करतो. प्लीज तुम्ही असा सपोर्ट करा आम्हाला. शिजला काय? भाजायला लागतोय मसाला. मित्रांनो असं तसा टाईम लागतो मसाला व्हायला. तव्यावर थांबून. तुमच्या घरी कोण कोण खाते वेगळी चिकन सांग बरं. मी आणि दादा. मम्मी फक्त पण भाऊ खात्या, बहिणीच खातात. पण जास्त काय नाही. मम्मी पण खात्या, रस्सा फक्त खात्यात, पित्यात, चिकन खाईत नाही. कोणी बी हे असं गरम गरम शिजलेलं चिकन त्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं मित्रांनो. बरोबर बी बरोबर. बघा मित्रांनो समजेल तुम्हाला. तुम्ही पण शिकून घ्या. पार्टी जर करायचं असेल तुम्हाला समजेल. आमचा व्हिडिओ बघत जावा, जेणेकरून तुम्हाला पण समजेल काय काय करायला लागतं. मी काय युट्यूबलाच बघतो. बघा काय बघायची गरज नाही आपल्या घरात. मम्मी ते लाल पाकिट आणि असलं तर द्या. सपलं दे. कोणतं लाल जरा होतं. लाल पाकीला नाव काय? लाल तिखा एव्हरेस्ट मसाला. लाल तिखा एव्हरेस्ट मसाला मित्रांनो अजून घेत आहे. भरपूर आणि पण घेत आहे. मित्रांनो आता पाणी फक्त त्यात काढतो वैभवी आता आणि त्यात डायरेक्ट करतो रस्सा सौरभ अर्धा. जोशी यांना रोस्ट करणार आहे. काय नाही इंडियाज बेस्ट युट्यूबर रोस्ट काय नाही सौरभ सगळं. जोशी. तसं नाही. सौरभ जोशी इंडिया बेस्ट ब्लॉगरला वैभवी रोस्ट करणार आहे. बोल काय चुकलं सौरभ जोशी. ठीक आहे. तडका बघा मित्रांनो आमच्या घरी तडक्याला ही चटणी वापरतात. आपल्याकडे नाव काय दिसत नाही. आम्ही ब्लर दिसत का बघा मित्रांनो. थांबा थांबा एक मिनिट थांबा. काय काय विषय ते काय फक्त ह्याला की चेहऱ्यालाच एक ते काय आहे थांबा मित्रांनो. हा बघा एव्हरेस्ट तिखा हॉट रेड चिल पावडर मित्रांनो. चिली पावडर. चिली चिली पावडर पावडर. नाही चिली पावडर. चिली पावडर मित्रांनो. तर मित्रांनो एकदम बेस्ट खतरनाक अशी चिली पावडर आहे. तर हे एव्हरेस्ट टर्मरिक फ्रॉम फ्रेश गोल्डन येल्लो टर्मरिक पावडर मित्रांनो. एकदम बेस्ट एव्हरेस्ट असते मित्रांनो. मिक्स करा एकदम बेस्ट क्वालिटी. ठीक आहे चला आम्ही प्रमोशन केलेलं आहे. ठीक आहे बेबी. बरं सौरभ जोशी ब्लॉगरांचं काय चुकत काय विषय झाला? मराठीत सांग आता काय चुकत. आता काय विषय झाला. हां मी बोलत होतो व्हिडिओ मध्ये तेव्हा मम्मीने पण तेच बोललं ना की माझ्या नवऱ्याला चिकन पाहिजे आता अचानक सांगितल्यामुळे अचानक करालोय. बरं मग तसंच मम्मीने पण म्हटलं काय करायचं तर लेकाल चिकन पाहिजे म्हणलं. मग ते मम्मीने रिपीट केलं म्हणून एवढं काय झालं नाही. आता सौरभ जोशीचे काय म्हणतोय मी ते उलट सारखा तो किती त्या व्हिडिओ मधनं कसा वर आलाय माहितीये. देखो काय पियुष काय कराय तो जे बोलतोय तेच ते रिपीट करून बोलतोय आणि लॉंग करून टाकतोय व्हिडिओ. फक्त देखो गाइस मग देखो गाइस पियुष क्या बोल रहा है. देखो गाइस पियुष अब गिर गया. देखो गाइस ते सांगतोय ते जे बोलत ते रिपीट मित्रांनो करतोय. हे जे बोलले ते खरं आहे की खोट्या कमेंटमध्ये सांगा. कारण मला तर असं वाटते की ओबी म्हणते ती खरं आहे.
कारण मग आपण vlog बोललो पण तर बेस्ट आहे आपल्याकडनं चुकून तसं हाँ, रिपीट मैं भी बोलले. तो सुबह बोलना था. देखो गाइस भाभी क्या कर रही है, देखो गाइस, देखो गाइस. मित्रांनो आम्हाला पण झालं बघा आता रस्ता टाक करणार. ब्लॉगिंग जमत नाही, समजून घ्या. जेवढ्यात तेवढं जमत तेवढं जमत. बघू शकता मित्रांनो चिकन शिजलेलं आहे. आता आता टोमॅटोची डायरेक्ट पेस्ट टॅमॅटो पेस्ट टाकलेला आहे. रस्सा करणार आहे, तांबडा रस्सा उभी करणार आहे. बघून घ्या. पांढरा पांढरा. सॉरी तांबडा तांबडा ग रस्सा, पांढरा कुठं? तांबडा तांबडा. तांबडा रस्सा करणार आहे मी. तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आम्हाला. आणि बरोबर मित्रांनो आता 80 के झाले असेल असं वाटतं आपल्याला. बघा जावा की जरा बघ. नाही बघत आता मी एवढी तुला सांग काय करत. तर आता मला एवढंच बोलायचं तुम्हाला की आम्हाला ह्या एका महिन्यात 20 के झालं पाहिजे मित्रांनो. आम्हाला बरोबर फेब्रुवारीच्या 20 तारखेला आमचं 2 वर्ष कंप्लीट होतं. 1 तारखेला हा, त्यामुळं आपलं टार्गेट आहे की 20 के कंप्लीट झालं पाहिजे हा महिना संपेपर्यंत. तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आपलं 20 के कंप्लीट झालं पाहिजे. आम्ही लगेच 20 के कंप्लीटचं सेलिब्रेशन करणार आहोत. संपूर्ण फॅमिली येणार आहे एकत्र तुमच्या सपोर्टमुळे. बिग ब्लास्ट होणार 1 लाख झाल्यावर. 1 लाख झाल्यावर नाही, सेलिब्रेट आल्यावर. सेलिब्रेट आल्यावर मित्रांनो करणार आम्ही 100%. म्हणे बे अनेक स्पेशल म्हणजे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो काय इतकं कष्ट करत होते व्हिडिओसाठी. काय करू मग ही ताजी ठेवू आणि ही घालू काय? ही ताजी ठेवू की मग जराशी घेतो आणि प्रत्येकी परिस्थिती ही राहू दे एवढी. म्हणजे ही घालतो म्हणजे ही राहत्या ना आणि परत हा बरं दिसत असेल आमची गरीब परिस्थिती. सॉरी माय मिस्टेक काय मिस्टेक? काय नाही मसालाच लगेच टाकाल तो. हळद टाकायची राहिली, परत चटणी टाकायची राहिली. बर पब्लिकला काय बोलायचं आहे? आज तुमच्या सपोर्टमुळे आमचा 80 के होणार आहे मित्रांनो. तुमचा किती आता support कधी असंच राहू कंप्लीट दे. व्हायचं सांगा? होणार की. सबर रखना पडता है, संयम ठेवला पाहिजे आयुष्यात, लक्षात ठेव. कधी पण कष्ट केलेला वाया जात नाही. आम्ही खूप कष्ट केलेला आहे. बोले बरोबर आहे. बरोबर आहे. कुठली जर बारीक असेल ती वरण टाकायची. आणि समजा आपल्याला हिरवं चिकन करायचं असतं तर हिरव्या त्या टाईप दिवशी लय मस्त केलतो. काय 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 लक्षात कशा पद्धतीने बनायचं असते बोल. लसूण मिरची हा, आणि जरा आलं हा. त्याची पेस्ट करायची आणि कोथिंबीरची पेस्ट जरा पेस्ट करायची बर. आणि जरा फूड कलर पाहिजे तुम्हाला लय पाहिजे असलं तर फूड कलर म्हणजे घाला. फूड कलरचा वापर करतात कलर मध्ये हिरव्यामध्ये. होय. मला वाटलं फक्त कोथिंबीरचा कलरच घालताय होते काय. पण ते लय लय ग्रीन होत नाही हो मग. हा 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 मग एक एक जण पालक वगैरे पण घालतात. बरं, ठीक आहे. घातली तर घालतात नाही तर नाही. आमच्या बघा मित्रांनो प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी मग असते. आलं लसूण आमची आणि जरा पद्धत वेगळी आहे. मिरची. ट्राय करून बघा आम्ही जसं बनवते तसे. आलं लसूण मिरची आणि जरासं जिरं 100% तुम्हाला आवडणार तशी पद्धत केल्यावर. बोल बोल बोल. आणि कोथिंबीर आणि जरासं फूड कलर हे सगळं एकदम पेस्ट करून घ्यायचं. पाणी वगैरे जास्त काही टाकायचं नाही. बर. आणि त्याचं कोरडं कोरडं जरासं ते चिकनला लावून ठेवायचं 15-20 मिनिटं. ते काय करत आहे? हे मसाल्याचं भांडं धुतो की. बर. आणि चिकनला लावलेलं असते ते डायरेक्ट फ्राय करायचं. डीप फ्राय केलं तर चालतंय आणि गोल्डन फ्राय तसं पण केलं तर चालते. कमी तेलात पण करू शकता, जास्त मध्ये करू शकता. बर एक प्रश्न विचारतो. आयफोन हा कुठल्या कंपनीचा आहे? आयफोन हा कुठल्या कंपनीचा आहे? आयफोन हीच एक कंपनी आहे. मला कुणीतरी पहिला विचारलं होतं. कोण? मी का नाही बाबा, माझ्या लक्षात नाही. मी नाही विचारलं.
ते आयफोन कुठल्या कंपनीचा आहे आठवते वैभे बाहेर बघून खरं सांगायचं खरं सांगितलं बघ कवा आणि विचारलं मला आठवण आली. वैभवीनेच बोलली होती की 6-7 वर्ष मागे ते मग iPhone मला कुठल्या आठवते वे तवाच. आणि एक स्पेशल मग गोष्ट सांगायची म्हणजे शेतामधली माहिती घेण्यासाठी वैभवला सांगू शकताय कारण तंबाखू झाड म्हणताना मी एक सागवानच्या झाडाला बोलली होती त्याच्या खाली तंबाखूची झाड, सागवानच्या झाडाला बोलली होती तंबाखूचं पाणी तर नाही बघा हो किती मित्रांनो. डिफरन्स आहे तंबाखूची रोपं तिथं खाली होती, शेत होतं तिथं खाली आणि यांनी बघितलं बघा मित्रांनो किती पद्धतशीर असं चिकन शिजलेलं आहे शिजले ना वैभवी मग आम्ही खतरनाक. ट्राय केले खाऊन थोडा मित्रांनो त्यामध्ये शिजलेलं असो तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पूर्ण व्लॉग बघा पूर्ण म्हणजे पूर्ण थोडाफार चुका झाल्या असतील त्या समजून किती वाजले मग? मी 9 वाजून गेला असतो. काय झालं बी आता सध्या मित्रांनो किती वाजले नाही झाले. ठीक आहे शिजतात भाजेल तर तशा पद्धतीने मित्रांनो तिथला रस्सा झालेला आहे थोड्या वेळात बघू शकता आहे हं. रस्सा पण झालेला आहे ठीक आहे मित्रांनो अशा तऱ्हेने आमचं सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि गरम पाणीच वापरायचं, गार पाणी वापरायचं नाही. बरं, ठीक आहे ओके मित्रांनो गरम पाणी केलेलं वाटलं आता गार ते झालेलं किती मिनिटांनी करायचं काय काय रस्सा काढायचा किती उकळी आला की झाली की जेवाय वाढायचं आता. सपला सपलं शिजलेला ना कोथिंबीर वगैरे एवढं टाकायला लागणार घालतो आहे मी पाणी. काय? कोथिंबीर टाकायला लागणार आहे काय टाकायची की ओ. टाका तर मित्रांनो इथे आता आमचा व्लॉग स्टॉप होणार आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये अजून काय बोलायचं आहे नाही काय बोलायचं नाही नाही काय बोला नाही काय बोल सबस्क्राईब करा म्हणून अजून जेवताना दाखवायचं आहे त्याने ब्लॉग. जेवताना मित्रांनो आमचा सध्या व्हिडिओ होणार आहे मी काय म्हणते वैभवी तोच व्हिडिओ आपल्या स्वतःच्या आवडते खूप जाऊ दे वाटते काय बस ना मम्मी एवढा सर. वैभवी हे वैभवी वो वो ते व्हिडिओ होता ना तो आपल्या आवडते खूप जाऊ दे तर मित्रांनो नको राहू दे एक बस. थोड्याच वेळात आमचा एक व्हिडिओ होणार आहे शॉर्ट व्हिडिओ गासा. आमच्या आवाजामध्ये तर प्लीज त्या व्हिडिओला आमचा सपोर्ट करा आणि आमचा व्हिडिओ जो मिलियनमध्ये जाऊ दे काय म्हणालाय सर तुम्ही? ते व्हिडिओ जे आहे ना तो हो जाऊ दे. बोलायलो ते व्हिडिओ आपल्या आवाजामध्ये होते काय म्हणतेस आपल्या जेवताना पप्पाचा हां होय चालते की रे. नाही चालते. हां इनडायरेक्टली तर ठीक आहे तर मित्रांनो इथेच आता आमचा व्लॉग स्टॉप होणार आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आपल्याला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण चांगल्या करा आणि घासणार चालला आणि सर. असंच तुमचा सपोर्ट राहू उकळी येऊपर्यंत आणि तुम्हाला पण नेहमी असायचा धुवून आणतो खूप तेवढं धुवून शुभेच्छा आणतो तेवढं धुवून आणतो धुवून काढून आणलो वरती जाऊन चालतं ठीक आहे गुड नाईट मित्रांनो एवढी काय बोलायचं आहे का तुला शुभरात्री. एवढंच आहे, दुसरं काय सबस्क्राईब करा काय बोलणारच नाही हा थांबा ते विसरलंच टाकायचं. टाकतं उकळी चालते ना. सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कमेंट पण करा. ठीक आहे मित्रांनो शुभरात्री तुमच्या पण आयुष्याला आनंद येईल लाईक करा असं बोल की लाईक करा, शेअर करा. बोललो की हो मी बोललोयच की 10 वेळा किती वेळा बोलायचं त्याला. 10 वेळा इकडे बघून बोला लागते बोललोय तिकडे बघूनच. मम्मी बोलतात बघा आता. बोल मम्मी बोल सबस्क्राईब करा बोल 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 लाईक करा शेअर करा असं करायचं असतं ना. हां ठीक आहे मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके शिस्त. झाले व्यवस्थित कर. नको नको दाखवा करणार की बरं, मम्मी. ठीक आहे आणि परत कर व्यवस्थित कर हां बोल मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके ठीक आहे तर मित्रांनो आज सबस्क्राईब झालंच पाहिजे आणि व्हिडिओला पण आमचे शेअर करा ठीक आहे ओके नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू गुड नाईट मित्रांनो